तर वाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत अनेक मोबाईल आपण जे हरवलेले मोबाईल आहेत ते सापडलेले आहेत. आता ही कशी कारवाई झाली याच्यामध्ये काही आरोपींची नाव समोर आली आहेत का? वाडा पोलीस स्टेशनकडे गेल्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने हरवलेले मोबाईल तसेच चोरीले गेलेले मोबाईल याच्यावर काम करतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यापूर्वी देखील 100-125 अशा पद्धतीने मोबाईल आम्ही मिळवून परत दिले. यावेळी 48 मोबाईल आम्ही परवा नुकतेच परत दिले. हे जे मोबाईल आहेत त्याच्यामध्ये बहुतांशी हे हरवलेले मोबाईल आहेत. लोकांकडून प्रवासादरम्यान कुठेतरी विसरले किंवा त्यांच्याकडून गाडीवरून पडले, बसमध्ये राहिले, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत. आणि त्याच्यानंतर हे मिसिंग दाखल केल्यानंतर आम्ही आमचे एक पथक बनवलेलं आहे. आमचे जे तपास पथकाचे PSI आहेत मालकर आणि वाकचौरे, जाधव, त्याच्यानंतर त्यांचे सहकारी, या सगळ्यांनी याच्यामध्ये एकमेकांची या मोबाईल बाबत एक SOP तयार केलेली आहे. हा मोबाईल हरवल्यानंतर त्याचे डिटेल्स घेतल्यावर त्याचं विश्लेषण करून त्याचा रेकॉर्ड एकत्रित करणं आणि त्याच्या विश्लेषणानंतर मोबाईल कंपन्यांकडून माहिती मिळवणं आणि ह्याच्यामध्ये कुठं कुठं त्याचा वापर होतोय सध्या याबाबत माहिती काढून त्या ठिकाणी जाऊन त्या माणसांवर शोधून त्यांच्याकडून हे मोबाईल हस्तगत करणे किंवा ज्या ठिकाणी पडलेले आहेत, हरवलेले आहेत, त्या ठिकाणी मिळवून ते प्रत्यक्ष ह्या ज्यांचे हरवले त्यांना आम्ही परत दिलेले आहेत. या मोबाईलची आत्ताची संख्या 48 आहे आणि त्याची किंमत 11,70,000च्या वर जाते. तर ही चांगली कामगिरी आमच्या पथकाने केलेली आहे.